बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तुर्तास अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून सध्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। 2 दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयात आजारी असल्यामुळे दाखल झाले होते। नेमकं या 2 ते 3 दिवसांमध्ये त्यांच्यावर काय उपचार करण्यात आले आणि यापुढे आता नेमके काय उपचार त्यांच्यावर करण्यात येतील या संदर्भात लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर जलील पारकर आणि कार्डिओलॉजिस्ट सुरेश विजयन यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूया। माझ्यासोबत जलील पारकर डॉक्टर आहेत जे स्वतः माणिकराव कोकाटे यांच्यावरती उपचार करत आहेत आणि सोबतच कार्डिओलॉजिस्ट देखील डॉक्टर आहेत। सर, पहिला मी तुमच्या इथे येते, नेमके ह्या 3 दिवसांमध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावरती काय काय आपण उपचार केलेले आहेत आणि आता सध्या त्यांचे रिपोर्ट्स जे मेडिकल रिपोर्ट्स आलेले आहेत त्या अनुषंगाने भविष्यामध्ये इतर पुढे आता त्यांना नेमकी कसली ट्रीटमेंटची गरज लागणार आहे? सर्व महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यांचा आज एंजिओग्राफी झालेला आहे जे डॉक्टर सुरेश विजयननी केलं आहे आणि त्यात असं माहिती पडलं आहे की त्यांना 4 ब्लॉकेजेस आहेत। तर त्यात डॉक्टर सुरेश विजयननी जे बेस्ट ऑप्शन आहे ते त्यांना दिलं आहे, ते त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलणार आणि ते आहे सर्वात पहिले म्हणजे बायपास करावं। जर पेशंट आणि नातेवाईकाला बायपास नाही करायचा असेल तर त्यांनी दुसरा ऑप्शन दिलेला आहे की एंजिओप्लास्टी करावी लागेल, ते पण कदाचित 2 स्टेजेसमध्ये करावी लागणार आहे। खरं तर कार्डिओलॉजिस्ट म्हणून तुम्ही जे माणिकराव कोकाटेंवरती जे आता सध्या उपचार सुरू आहेत, नेमकी आपण काय काय टेस्ट केलेले आहेत आणि आता सध्या जे 4 ब्लॉकेज सापडलेले आहेत त्यावरती कशा पद्धतीत नेमकी पुढचे उपचार केले जातील? हे आले त्यावेळी ECG केलेली, त्याच्यामध्ये चेंजेस होते, ब्लड टेस्ट केले, ट्रॉपोनिन ते वाढलेले होतं, तर सजेशन होतं की हे अक्यूट कॉर्नरी सिंड्रोम आहे। ICU मध्ये ॲडमिट केलं, इंट्राव्हेनस ड्रग्स ॲस्प्रिन सर्व काय दिलं, पहिल्यांदा त्यांना सेटल केलं, सेटल झाले, पेन वगैरे सर्व सेटल झालं, ब्लड प्रेशर केलं, त्याच्यानंतर मग आम्ही ट्रॉपोनिन हाय होतं, प्रिव्हियस हिस्ट्री होती एंजिओप्लास्टी, आम्ही काय CT अँजिओ करून बघूया। CT अँजिओमध्ये कॅल्शियम स्कोर खूपच जास्त होता, तर CT अँजिओ देन इज नॉट रिलायबल, तर रेकमेंडेशन वॉज वी शुड डू अन अँजिओग्राम विच वी हॅव डन टुडे। आजच्या अँजिओग्राफीमध्ये इट इज व्हेरी क्लिअर, ही हॅज 4 ब्लॉक्स, 1 इज 100%, 2 आर 90%, 1 इज 70%. So clearly he requires something to be done. My opinion is it should be a bypass surgery for him. I have recommended that to him strongly. He does not appear to be very keen, but I said think over it, discuss with your family and let us know, and then we'll plan whatever rest of there. If he doesn't want surgery, then of course I'm more than willing to do the angioplasty, which can be done. It's not, but the first choice is bypass. त्यांना बरं होण्यासाठी किती वेळ जाईल? हॉस्पिटलमध्ये समजा अँजिओप्लास्टी केली तर आठवडाभर तर राहणारच, बायपास केलं तर जास्त टाईम लागणार, बायपास केलं तर त्यांना रिकव्हरीला 3 महिने लागतील, अँजिओप्लास्टीमध्ये 1-2 आठवड्यामध्ये नॉर्मल होतात। माणिकराव कोकाटे यांच्या कुटुंबाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट यशसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। दरम्यान माणिकराव कोकाटेंना हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय। कोर्टाचा निकाल सर्वांना मान्य करावा लागेल अशी प्रतिक्रिया कोकाटेंच्या निकालावर बावनकुळे यांनी दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।